सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला जाणून घेऊयात कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर तुमचा पैसा, घर किंवा इतर स्थावर मालमत्तेत तुम्ही गुंतवणूक करीत इच्छित असाल तर त्यासाठी चांगली वेळ आहे. त्यामुळे मोठी गुंतवणूक तुम्ही करू शकता. जर कोणाच्या विरोधामुळे तणाव निर्माण झाला असेल तर हा तणाव आज निवळेल. घरी एखाद्या नातेवाईकाचं आगमन होईल. व्यापारात कोणतीही समस्या असेल तर भावाकडून अवश्य सल्ला घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकतं. सायंकाळी तुम्ही सासरच्या लोकांच्या भेटीला जाल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही जर आज कोणतंही काम अत्यंत आत्मविश्वासानं कराल तर त्यातून तुम्हाला भरपूर पैसा मिळेल. जर तुमचं वय विवाह योग्य असेल तर नातेवाईकांकडून लग्नाचे प्रस्ताव येतील, पण हा असा प्रस्ताव स्वीकारताना पुरेशी चौकशी करा. जोडीदारासमवेत आज जीवनामध्ये गोडवा येईल. जोडीदारानं दिलेल्या सल्ल्याचं पालन करा. संततीकडून आज निराशाजनक बातमी येईल, त्यामुळे मन थोडं अस्वस्थ राहील. कोणाकडून पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर अजिबात उधार पैसे आज घेऊ नका, कारण ही उधारी भागवणं तुम्हाला भविष्यामध्ये कठीण जाईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्राचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक असेल, परंतु कोणतंही काम करत असताना आज चुकीचा निर्णय घेतला जाणार नाही किंवा चुकीचं काम होणार नाही याची काळजी मात्र तुम्ही घेतली पाहिजे. अन्यथा भविष्यात त्यावर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावरती येऊ शकते. तुमची प्रगती पाहून शत्रूच्या मनामध्ये तुमच्याबद्दल मत्सर वाटेल, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे वाटचाल करा, जेणेकरून शत्रू आपापसात भांडत बसतील. जर जुनं कर्ज असेल तर त्याची फेड करण्यात आज तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या मनाप्रमाणे लाभ होतील, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने असेल. आज तुम्ही तुळशीला पाणी घाला आणि तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा राहील. आजच्या दिवशी मुलाच्या नावाने एखादी मुदतबंद ठेव तुम्ही करू शकता. हा पैसा भविष्यामध्ये शिक्षणासाठी मुलाच्या कामी येईल. वडिलांना डोळ्यासंबंधी काही तक्रारी असतील तर आज त्यांची काळजी वाढेल. त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेऊन निश्चितच तुम्ही उपाययोजना करा. आज विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळेल, त्यामुळे तुम्ही आनंदात असाल. सायंकाळी मित्रांसोबत भटकंतीचं नियोजन तुम्ही करू शकता. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. आजच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल, पण आजच्या दिवशी जोडीदाराच्या आरोग्याबद्दल तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे. जोडीदाराला आज आरोग्याची तक्रार सतावू शकते. विद्यार्थी आज नव्या स्पर्धेची तयारी सुरू करतील. जर ते नोकरीच्या शोधात असतील तर नातेवाईकांच्या मदतीनं त्यांना नोकरीच्या संधी मिळतील. त्यातून आनंद होईल. सायंकाळी जोडीदाराची प्रकृती चांगली होईल, त्यामुळे तणाव कमी होऊ शकेल. जे लोक राजकारणामध्ये संधीचा प्रयत्न करत आहेत त्यांना चांगली संधी मिळेल, त्यामुळे त्यांचं नशीब चमकून जाईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. आज पहिली भाकरी किंवा पोळी गाईला खायला द्या, त्यातून तुम्हाला लाभ होईल. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी मोठं यश घेऊन येईल. तुम्ही आज वाहन खरेदीसाठी उत्साही असाल, पण यासाठी काही वाट पाहणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. आज आरोग्यावर थोडं जास्तीचं लक्ष द्या, अन्यथा भविष्यात त्याचा परिणाम होऊ शकतो. जर आजच कुटुंबातील व्यक्तीला स्वतःचे विचार सांगण्यात आणि पटवून देण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या लोकांना आज नवीन ऊर्जा मिळेल. आज घरी नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल तुम्हाला लागू शकते. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही श्रीकृष्णाला लोण्याचा नैवेद्य दाखवा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय यशस्वी ठरणार आहे. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे तुमच्या हाती येतील, त्यातून तुम्हाला आनंद होईल. आज नातेवाईकांसाठी काही पैशांचं नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे.
आज अचानक एखाद्या नातेवाईकाची प्रकृती बिघडू शकते, त्यामुळे तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. आज सायंकाळी कुटुंबातील सदस्यांसोबत भविष्याचं नियोजन तुम्ही कराल आणि यात तुम्हाला भावाचा सल्ला उपयोगी पडेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने असेल. योग आणि प्राणायामाचा तुम्हाला लाभ होईल. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय यशस्वी ठरणार आहे. दीर्घ काळापासून अडकलेले पैसे तुमच्या हाती येतील, त्यातून तुम्हाला आनंद होईल. आज नातेवाईकांसाठी काही पैशांचं नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे. आज अचानक एखाद्या नातेवाईकाची प्रकृती बिघडू शकते, त्यामुळे तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. आज सायंकाळी कुटुंबातील सदस्यांसोबत भविष्याचं नियोजन तुम्ही कराल आणि यात तुम्हाला भावाचा सल्ला उपयोगी पडेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने असेल. आज तुम्ही योग आणि प्राणायाम नक्कीच करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम स्वरूपाचं फळ देईल. मुलाच्या परीक्षेसंदर्भात निकाल येतील, त्यामुळे मन प्रसन्न राहील. व्यापारी वर्गाला आज पैशांची थोडी टंचाई जाणवेल, त्यामुळे चिंता वाढेल. जोडीदारासोबत जर काही जुन्या मुद्द्यांवरची तुम्ही चर्चा करणार असाल तर आजचा दिवस थांबा, अन्यथा त्यातून वाद निर्माण होतील. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबद्दल आपल्या शिक्षकांचा सल्ला जरूर घ्यावा, जेणेकरून पुढील परीक्षांसाठी तुम्हाला अर्ज करता येईल. आज कुटुंबियासमवेत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही कराल आणि आज 89% नशीब तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही श्री गणेशाला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला जाईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही प्रामाणिकपणे आणि बुद्धीच्या कौशल्याचा वापर करून काम कराल, ज्यामुळे वरिष्ठांच्या नजरेत तुमचं काम नक्कीच येईल. त्यातून बढतीसारखी चांगली बातमीही भविष्यामध्ये तुमच्या कानी येईल. आज तुम्हाला उधारी चुकवावी लागेल. आईच्या प्रकृतीकडे तुम्हाला आज लक्ष द्यावं लागेल, हे लक्षात असू द्या. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. जर यात काही समस्या वाटली तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. जे लोक सट्टे बाजारामध्ये पैसे गुंतवतात त्यांना आज फार काळजी घेतली पाहिजे, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही शिवलिंगाला दूध अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. आज घरामध्ये मंगल कार्याची चर्चा होईल आणि त्यात कुटुंबातील सदस्य उत्साहाने सहभागी होतील. आज तुम्हाला काही गुप्त मार्गाने धन उपलब्ध होईल, त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. आज तुम्हा कुटुंबातील दिलेलं वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल. जर नवीन घर किंवा नवीन वाहन खरेदीचा विचार जर तुमचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे, तुम्ही बुकिंग करू शकता. आज जोडीदाराकडून सकारात्मक वार्ता येईल. यात बढती, वेतनवाढ याचा समावेश असेल. विद्यार्थ्यांनी यशप्राप्तीसाठी आज अभ्यासावरती पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज नशीब 93% तुमच्या बाजूने असेल. आज गणपती बाप्पाला तुम्ही लाडूचा नैवेद्य दाखवा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणतेही काम पूर्ण करताना कठोर परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतील, तरच तुमचं ध्येय तुम्ही गाठू शकाल आणि त्यातून तुम्ही आनंदी राहाल. तुमचे लहान बहीण भाऊ यांच्यासोबत संबंधामध्ये गोडवा येईल. कुटुंबामध्ये काही वाद सुरू असेल तर तो आज संपणार आहे. प्रेम जीवनामध्ये आज नवीन ऊर्जा येईल. संततीकडून तुम्हाला आज आनंदाची बातमी समजेल. आज तुमच्या हिमतीवरती जे काही काम तुम्ही हाती घ्याल ते तुम्ही पूर्ण करून दाखवाल. नवीन व्यवसाय जर सुरू करणार असाल तर आजचा दिवस भाग्याचा आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य आणि कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.